हॉटेल बकासूर 35 भाकरीवाला लातूरला भव्य दिव्य 1 एकर मध्ये 2 मजली हॉटेल ह्या पट्ट्याचं होणार आहे। हॉटेल बोलून ठाकरेच्या मंचातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्ही इथं आलात आणि तुम्हाला गावरान जेवण खायला भेटणार आहे, विदाउट टेस्टिंग पावडर, विदाउट केमिकल, प्युअर प्रोटीन युक्त जेवण भेटणार आहे। त्याबद्दल बोलून ठाकरेचे सर्वे शेरवाच म्हणावं लागेल, कारण धंदाच शेरव्याचा आहे। लोक हॉटेलवाले म्हणतात मी अमुक हॉटेलचा सर्वे सर्वा, तू सर्वा नाही तू शेरवा आहे, कारण आपला धंदा शेरव्याचा आहे। त्याच्यामुळे दीपक भाऊचा शेरवा बी दमदार असणार आहे। तर एकदा मी पॉडकास्टला गेलो होतो, त्यांना म्हणा वेलकम बकासूर बोलून टाकरे। अरे म्हणलं बोलून टाकरे नाही, तू आधी हॉटेल टाकरे। मग हॉटेल टाकल्याच्या नंतर त्यानं मला बोलवून टाकरे, मग मी इथं आलो। तर सगळ्यात पहिल्यांदा हॉटेल व्हेज आणि नॉन व्हेज, आता इथं बसलेले कसे असतात माहितीये का, प्रत्येक जण चोर आहे, प्रत्येक जण सज्जन आहे। चोर सिद्ध का नाही, कारण त्याला चान्स भेटला नाही। रस्त्याने चालताना एखाद्या खिशातून 1000 500च्या 2 नोटा पडायल्यात, पण ते तुम्हाला उचलायच्या, ते खिशातून पडल्याने ते निघून गेला। तुमची हिंमत आहे का जड अंतकरणाने त्याला आवाज द्यायची? लगेच ते 1000चा हिशोब डोक्यात खेळतंय। तुम्हाला चान्स आला आणि ते 1000 रुपये घ्यायचा, तसा प्रत्येकाला चान्स येते। तसं व्हेज नॉन व्हेजचा हिशोब आहे ते सांगतो मी। एखाद्याला जर बकऱ्याच्या शेरव्यामध्ये जर वांगे उकडून दिले का नाही, रातभर पाय खोडील ती की काय टेस्टी भाजी होती। बायको सालाची 12 महिने वांगे करायली, पण एवढी टेस्टी भाजी झाली नाही, आहे का नाही? जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत माहिती आहे हॉटेल मधली फळी किती बघण्यात फिरती, तुम्हाला माहिती आहे का? नाही का नाही? ते हॉटेलवाल्याला माहिती असतं। काय थांबा सपक शेरव्यामध्ये, तिखट शेरव्यामध्ये, अरे खोटं काय खरं आहे, मी बघितली। खरं खोटं काय नाही, जे आहे तेच बोलतोय। आणि ऐका टेन्शन घेऊ नका, मी बकासूर ऐका सांगतो मी तुमच्याच लाईनला येणार आहे। सगळं बोलायच्या आधी एक सुंदर घोषणा करतो। हॉटेलवाले रील बनवू शकतात, रीलवाले हॉटेल का टाकू शकत नाही, ते दीपक दादानं दाखवून दिलेलं आहे, बरोबर आहे? आणि आता हॉटेल बकासूर 35 भाकरीवाला लातूरला भव्य दिव्य 1 एकर मध्ये 2 मजली हॉटेल ह्या पट्ट्याचं होणार आहे। आणि त्याची लवकरच तुम्हाला त्याचा डायग्राम असेल, त्याचे 3D डायग्राम असतील, आणि तुम्हाला सर्व व्यावसायिकासमोर सांगतो, स्वप्नात बी नसल असे स्कीम असतील माझ्याकडे, जे की शासनाकडे सुद्धा स्कीम अवेलेबल नाही। माणूस कर्ज काढून जेवायला येईल, नाही जर आला तर मला बुटाना मारा। रियालिटी सांगतो। बकरे सुद्धा स्वतः म्हणते मालक मला कापा अगोदर, माझा नंबर घ्या म्हणून। नाही मजाक नाही। कसं आहे, आता एक मंच पाहिजे होता। आता भाऊ बोलून टाकरेच्या टायमाला म्हणला भाऊ आपल्याला 27 मिनिटं बोलायचे, जरा व्यवस्थित तुम्हाला होतंय का 27 मिनिटं बोलणं? 147 मिनिटाचा पॉडकास्ट दिलाय, 2 क्लिप हरपल्या त्याच्या लॅपटॉप मध्ये। विचारा त्याला, खरं आहे का नाही? एकदम खरं आहे। म्हणजे जे पॉडकास्टला जे टाइम दिलेला होता, त्याला म्हणलं तुला काय प्रश्न येतात, त्याच्या कागदावरले प्रश्न संपले होते। तुला म्हणलं पुढलं काय विचारायचंय ते विचार। म्हणजे कधी आमचे 2.5 पावणे 3 तास गेले, एसी होती, आपल्याला एसीत कधी बसणं नाही, घरचा पंखा लोड शेडिंग मध्ये बंद व्हायला, आणि तिथे एसीत 3 घंटे बसाय कुणाला भेटायले? बसलो बोलत, त्याच्यात 2दा चहा पाजला, अजूनच चांगलं। आणि सगळं झाल्यावर भाऊनं बिर्याणी खायला घेऊन गेला, अजून काय पाहिजे? मग आज सर्व हॉटेल उद्योजक आलेले आहेत तिथं, आणि सगळ्यांना माझं म्हणणं आहे व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये पार्शालिटी करू नका। कारण कसं आहे, जोपर्यंत तुम्ही नॉन व्हेजचा आनंद घेतला नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दलचे प्रेम, त्याच्याबद्दलची आसक्ती। आता एक मला बोलू द्या बरं का, गडबड करू नका। हा, मला म्हणजे सगळे लोक टेन्शन मध्ये दिसायलेत। आता समजा वाघाचं पिलू मेंढीच्या कळपामध्ये सोडलं, जरी ती म्या म्या ओरडत असेल, त्या मेंढीचं दूध पिऊन वाढलं, मोठं झालं, सगळं झालं, पण एकदा का त्याच्या तोंडाला जर रक्त लागलं तर एक सुद्धा मेंढी ठेवणार नाही ती। त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे व्हेजवाल्यांना, अंडे तरी खाऊन बघा एकदा। हा, नाही जर तुम्ही हॉटेल हुडकीत फिरलात तर माझं नाव बदलून ठेवा। आता हे झाला कॉमेडीचा भाग। दुसरी गोष्ट, आता मला काय म्हणायचं, आता हॉटेल बोलून टाकरे, आता एवढे सगळे महाराष्ट्रातले दिग्गज आलेत। आता तुम्ही म्हणता
फेमस कुठे गेले, प्रसिद्ध कुठे गेले, अहो हाजीर तेच वजीर असतंय. हा, आता जुनी 500ची नोट 1000ची नोट घेऊन किती बी बँड लावून मिरविला, त्याच्यानं फुटाने तरी येणार आहेत का? नाही. जी 500ची नोट आहेत, 100ची नोट आहेत, चलवीत राहायचं, एवढा विचार करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, राहिला प्रश्न हॉटेल बोलून टाकले, जेव्हा बी मी पुण्याला येईन तेव्हा मला दीपक जीव घालतय, मग ह्याच्याच हॉटेलला जीवन 2-3 व्हिडिओ कराय काय तकलीफ आहे? बरोबर आहे का नाही? जवळ माझं हॉटेल होत नाही तवर ह्याचे 50 तरी व्हिडिओ मी व्हायरल करतो, तुम्हाला ती बी सांगतो. आज हॉटेल लाईनला प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पोहोचवण्याचं काम मी केलंय का नाही? बरं काय झालं, बघितलं नाही का हॉटेलच्या रील? तुम्हाला विचारायलोय, हॉटेलचे व्हिडिओ बघितलेत का नाही? ऍडव्हर्टाईजची पद्धत असते, मी ज्या हॉटेलमध्ये जायलोय त्या हॉटेलचा मालक वेटर म्हणून आलेला असते सोबत, आणि ते मटण ते वाढणं ती एक प्रक्रिया आहे. पण तुम्हाला एवढं सांगतो, जर ताजं खायचं असेल, ताजं म्हणजे कसं, सकाळी ह्यांना रोज बकरे कापावं लागते, किंवा कापलेल्या बकऱ्याचं रोज ताजं मटण आणावं लागतंय. अद्रक लसण छिलण्यापासून, भांडे घासण्यापासून, आता काही एक दोघांनी सांगितलं भाकरीवाल्या, आता काही ठिकाणी हॉटेलमध्ये भाकरीच्या मशीन आल्या. मी हॉटेलला कोल्हापूरला एक ऍड केली, ती भाकरी थापायची मशीन. मशीनचा उगम कधी झाला? बाया भाकरी कराय भेटणार, घरची बाई भाकर करीना, हॉटेलातल्या बाया कवा भाकरी कराव्या? आज सकाळी मॅगी खाऊन आलोय, सकाळी 7ला निघालतो, बायको म्हणली माझ्याच्यानं उठणं होत नाही, तू कुठं बी बोंबलत फिरशील. मग नाही, मजाक नाही, आता फोन लावा, खोटं बोलत नाही मी. 2 मॅगी 15-15चे 2 पुढे टाकले, 2 अंडे उकडलेले होते, त्याच्यात कुस केले आणि ती खाऊन आलो. रस्त्याने एका हॉटेलवाल्याने खाऊ घातलं, मग तिथून इकडे आलो. पैसेच लागणार, कारण हॉटेलवाल्याचा एवढा मला फायदा आहे, पैसेच लागणार कुठं. त्याला वाटतं त्या मायला ह्याने एक बी फोटो काढला तर बिर्याणी गेली तर गेली. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचं, हाय गाय कशाला करायची, आधी पोटोबा मग विटोबा. तर हे झालं मजाकचा गोष्ट. खरंच आपले हॉटेल मालक एफर्ट्स घेतात. आणि तुम्हाला सांग, खोटं बोलत नाही, मी भरपूर हॉटेलला गेलोय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची दिनचर्या बघितलेली आहे. तुम्हाला खोटं बोलत नाही, एक वेळेस असं येतंय, हॉटेल समजा संडे रविवारच्या दिवशी गिरायक फुल असतंय, कारण कोणत्या देवाचा वार नाही मटण पाळायला. बरोबर आहे का? खिशात पैसे नसले तेच वार पाळणार रविवार, ज्या दिवशी आहे का बसणार आहे का? नाही. तर त्या टायमाला जर भाकरीवाली बाई जर नसेल का नाही, डोळ्यापुढे चक्कर येते हॉटेलवाल्याची, येते का नाही बघा. कारण गिराईक ताटावर बसलेला असतंय, कुठून त्याला भाकर पुरवायची? मोप इच्छा आहे आपला आलेला गिराईक नाराज झालं नाही पाहिजे, बरोबर आहे, पण त्याला भाकर कुठून द्यायची? आणि तुम्हाला अजून सांगतो, काही लोक ट्रोल करतात, त्या भाजीमध्ये केस पडला, जुरुळ पडला, अरे काढून टाकी, एवढं मोठं बकरं खायला असेल तुला, जुरुळापासून मरायलास का काय? सिंपल गोष्ट, माझ्या मतेनं सांगायला बरं का, असं म्हणीना मी त्या भाजी झुरळ वतान कालवून द्या. एखाद्या वेळेस ऍडजस्ट करायचं. आपल्या घरी सुद्धा भाजीमध्ये घरच्याचा केस वगैरे पडतंय का नाही? तुम्ही लेडीज आहेत, भाकरीत चपातीत, मी कधी कधी चुरून खाताना असं जर धरलं, असा केस जर वरी काढला तर अर्धी भाकर त्याला चिटकून अशी वरी अशी लोंबायलेली असते का नाही? हा बघा बरं, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं हॉटेलवाल्या बी माणूसच आहे, फक्त त्यांनी जास्त क्वांटिटी मध्ये गिरायक असते, थोडी फार ऍडजस्टमेंट करत जावा. पण ओरिजिनल खायचा असेल तर हे ढवारा मटन कंदुरी मटणावाल्यांनी खुश केलेला आहे. नाही तर ह्याच्या आधी कंदुऱ्या फक्त ज्या देवाला बकरे कापते तिथंच मला खायला भेटत होत्या, पण या हॉटेलवाल्यांनी बिचाऱ्यांना चांगले केले बरं का. शेरवा वगैरे पोटभर देतात. आणि आता कोण तर म्हणलं होतं शेरवा, काय शेरवा, मला हा तुम्ही शेरवा टेस्टिंग पावडर मध्ये नाही म्हणलं ना, उद्याच्याला येतो, मला कळशीभर शेरवा द्या, मी घरी नेऊन बघतो कसं आहे ते. म्हणजे व्यवस्थित 2-3 टाइम खाल्ला तर लक्षात येईल ना, लगे लगे कसं लक्षात येईल माणसाला? तर हे झाला, म्हणजे ही सत्य घटना. मी येणार आहे कळशी घेऊन, हा मग नाही ना, पण येणार आहे, खाल्ल्याशिवाय कसं कळल? तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो, हॉटेल तर सगळ्याचेच आहे, तो ब्रँडिंग कशी केली पाहिजे. तुम्ही खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला जर आवडलं, कोणता बी हॉटेलवाला असू, इथं कोणत्याही हॉटेलमधलं तुम्हाला जेवण आवडलं तर आपल्यापासून 4 लोकांना सांगा किंवा तिथलं जेवण चांगलं आहे. हे माउथ टू माउथ पब्लिसिटी असते आणि ती खरी चांगली असते. आणि आम्ही जे व्हिडिओ करतो किंवा मी जे फूड ब्लॉग वगैरे करतो, तर त्याचा फायदा हेच आहे. कुणाला फायदा आहे? आपल्या पब्लिकला. ज्या रस्त्याला चांगलं हॉटेल आहे
त्या रस्त्याला ते हॉटेल आपल्याला योग्य जेवण देणार कमी. मला सांगा 250 काय येईल? 800 रुपये किलो आहे मटण बकऱ्याचं, आहे का नाही? 250 आता तुम्हाला परवडणार नाही, मला परवडते बघा. घरचं पीठ मला वाचतंय, पाय खुडू दिसतो 250 रुपयामध्ये खायचं म्हणजे काय पाहिजे अजून तुम्हाला? बरोबर आहे का नाही? तर आजच्या शुभ प्रसंगी माझा मित्र दीपक भाऊ याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या इथं रांजणगाव MIDC असेल तर इथले जे कोणी ऐकत वगैरे असतील तर त्यांनी नक्कीच भेट द्या एकदा तरी हॉटेलला. क्वालिटीमध्ये सुरुवातीला मॅनेजमेंट करण्यासाठी थोडंफार 19-20 होत असतंय, त्याला तुम्ही सजेशन द्या. आवडलं नसेल तर मालकाला सांगा, आवडला असेल तर पूर्ण जगाला सांगा. हा माझा संदेश राहील सगळ्या कस्टमरला किंवा आपल्या सर्व लोकांसाठी. आणि मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझं एवढंच काम राहील, चांगले हॉटेल लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी कार्य करीन. फक्त खात राहा, एन्जॉय करा. हा, धन्यवाद इथं मला संधी दिल्याबद्दल. बकासूर तुमचा खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.